enemies are on the way. This is war with the enemy. Think that it was meant to be. Living in a time where disease is on every screen. I won't let them fester me. I know most are festering. Negativity is a plague for the mentally weak. No mercy, all I got is working. Never stop searching, never quite so thirsty. I'm toxic and psychotic, but there's logic. Can't stop it, it's been chronic since I was a boy, so neurotic and chaotic. To last, the webs I'm weaving, I can change the past with all the achievement. Got my foot on gas, never stop competing. If you break like glass, then this life's gonna eat 'em. Make mistakes real fast, then you learn how to beat 'em. If you take off the cast, you can see all the healing. If the pain's in the past, move on from the grave and put your foot on the gas. Don't never stop competing. I've been doing this all night. I just wanna be iconic. Sitting on a gin and tonic, got me going off when I'm on this topic. If I ever play, I want it. You know that I'm always honest. So the feels are toxic. My face, no way, you don't want it. Don't try to drain my energy. The enemy is everything. It's mentally, unhealthily, spreading like a rare disease. But I won't let it get to me. I don't need your therapy. I can leave a legacy of leading by intensity. Come on, we can fight this. Freedom is priceless. Spread just like a virus. Living in a crisis. Do you feel courageous? Do you seek greatness? Trust me, you can take it. Go on and take your aim. Built to last from the webs I'm weaving. I can change the past with all I'm achieving. Got my foot on gas, never stop competing. If you break the fast, then this life's gonna eat 'em. Make mistakes real fast, then you learn how to beat 'em. If you take off the cast, you can see all the healing. If the pain's in the past, move on from the grave and put your foot on the gas. No, never stop competing. साधी गाठ एका जागेवरच वाढते आणि कर्करोगाची गाठ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पसरते आणि त्यामुळे त्या गाठीचं नियंत्रण करणं कठीण जातं. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या एक पेशीपासून दोन पेशी 4 आठवड्याला तयार होतात, 2 च्या 4 तयार होतात परत 4 आठवड्याला. हे जे अभिचक्र आहे, हे जे सायकल आहे, ते कंटिन्यू मनुष्याच्या जीवनभरात चालू असतं. आता आपल्याला काही गोष्टी कळत नाही, सूक्ष्म असतात. त्वचेच्या ज्या पेशी आहेत त्याचं शेडिंग होतं 4 आठवड्यात. आपल्याला ते लक्षात येत नाही. नूतनीकरण होतं. पेशी त्वचेवरच्या पडून जातात, नवीन पेशी येतात, जुन्या पडतात, नवीन येतात. असं 4 आठवड्याला हे चालू असतं. पण काही कारणामुळे हे जे डुप्लिकेशन आहे, हे जे मल्टिप्लिकेशन आहे, हे लवकर होतं. म्हणजे 1 च्या 2 पेशीला 4 आठवडे लागतात, तर 1 च्या 100 पेशीला 4 आठवडे लागतात. आणि या मल्टिप्लिकेशनमुळं, या वाढीमुळं त्याला बरेचसे कारणे आहेत. आपण सविस्तर बघणार आहोत. तिथे पेशीचा एक झुका तयार होतो, त्याला आपण गाठ असतो. गाठ 2 प्रकारच्या असतात, साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ किंवा कर्करोगाची गाठ. साधी गाठ जागेवरच वाढते आणि ती गाठ जर काढून टाकली तर पूर्णपणे तो आजार बरा होतो. पण कॅन्सरची गाठ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हळूहळू पसरते. ती लोकली पसरते, जवळपासच्या भागामध्ये पसरते. नंतर रक्तवाहिन्यांद्वारे किंवा अशुद्ध रक्ताद्वारे किंवा एक लिम्फॅटिक नावाचे सिस्टीम बॉडीमध्ये असते, एक अशुद्ध रक्त वाहिन्यांचाच एक प्रकार आहे. त्याद्वारे ती गाठ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, एका अवयवातून दुसऱ्या अवयवामध्ये पसरते आणि ती जर वेळेवर जर तिचं निदान झालं नाही, ती पूर्ण शरीरात पसरते. कॅन्सरच्या 4 अवस्था असतात. अवस्था 1 गाठीची सुरुवात जागेवर होते. अवस्था 2 किंवा स्टेज 2 कॅन्सरची सुरुवात
गाठीच्या आसपास होते, जिथून सुरुवात होते त्याच्या आसपास होते. अवस्था 3 एका अवयवापासून दुसऱ्या अवयवाला होते. अवस्था 4 रक्तवाहिन्यांद्वारे पूर्ण शरीरात पसरली जाते. अशा 4 अवस्था या कर्करोगाच्या आहेत. जर कॅन्सरचे निदान अवस्था 1 मध्ये आणि अवस्था 2 मध्ये आपण जर केलं तर तो 100% बरा होऊ शकतो. तेच जर अवस्था 3 मध्ये आणि अवस्था 4 मध्ये आपण गेलो तर त्याला खूप वर्षाचा काळ जातो आणि माणसाचं फक्त आयुष्य वाढू शकतं. किंवा या पेशी सूक्ष्म असतात, शरीराच्या प्रत्येक भागात गेलेल्या असतात आणि त्यातून त्या पेशी काढणं कठीण जातं. त्या गोष्टीला मग आपण रसायनांचा वापर करतो. तात्पुरतं बरं वाटतं पेशंटला. रेडिएशन थेरपी जो किरणोत्सर्ग आहे त्याचा वापर केला जातो आणि पेशंटला तात्पुरता दिलासा दिला जातो. जवळपास 25 ते 27 लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये 15 लाख लोकांना नवीन कॅन्सरची लागण, नवीन रुग्ण सापडतात. 15 लाख रुग्ण नवीन कॅन्सरची सापडतात. अशा या महाभयानक आजाराविषयी माहिती देणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टींमुळे याचं प्रमाण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाढत चाललेलं आहे. तर कारणांमध्ये मी सांगेन की 100 पेक्षा जास्त प्रमाणात हा कॅन्सर होतो. प्रामुख्याने पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर, हृदयाचा कॅन्सर सर्वसामान्यतः आढळतो. महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर आणि गर्भमुखाचा कॅन्सर सर्वसामान्यतः आढळतो. शहरी महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर सर्वसामान्यतः आढळतो आणि ग्रामीण महिलांमध्ये गर्भमुखाचा कॅन्सर सर्वसामान्यतः आढळतो. तर आपण जे कॅन्सरची जनरल कारण आहेत की त्यामध्ये कॅन्सर वाढतो त्याच्या आधी आपण कारणांचा खुलासा करूया. प्रथम व्यसन. तंबाखू आणि तंबाखू तत्सम पदार्थ, गुटखा, मावा, दारू, ड्रग्स घेणे किंवा इतर गोष्टी यामध्ये कॅन्सरचं कारण 50 ते 60% कॅन्सर या गोष्टीमुळे. तर घरामध्ये बहीण, भाऊ, वडीलधारी मंडळी, आजी, आजोबा कुणी व्यसन करत असेल तर आपलं सांगणं काम आहे की काका या गोष्टीमुळे कॅन्सरचं एवढं प्रमाण आहे आणि तुम्ही हे व्यसन थांबवा. जवळपास 25 ते 30 लाख लोक आपले तंबाखूचं सेवन करतात. दररोज सेवन केलं जातं आणि जे तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा पदार्थ आहे, तंबाखूमध्ये 4 ते 5 कर्कजन्य जे रसायन आहेत म्हटलं 4 ते 5 प्रकारचे रसायन आहेत. सहजपणे व्यसन लागतं पण ते वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष झाल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट चालतो. तंबाखूमुळे कर्करोगाची जी जोखीमदारी वाढत नाही. तंबाखूमुळे घशाचा, जिभेचा, अन्ननलिकेचा, पोटाचा कर्करोगाची जोखीम वाढते. तसेच बीपीचं प्रमाण वाढतं. तसेच हृदयाच्या आजाराचं प्रमाण वाढतं आणि असेच बरेचसे आजार या तंबाखूशी निगडीत आहेत. आणि तंबाखू तत्सम पदार्थ स्त्रियांमध्ये तपकीर किंवा मिश्री, मिश्री हा तंबाखूजन्य पदार्थ आहे आणि मिश्रीमुळे कर्करोगाची सुरुवात होते आणि मिश्री खाणं तुम्ही थांबवावं आज त्यांना विनंती करायची गरज आहे. बरोबर. तर लहानपणी लसीकरण केलं तर त्याचा काही साईड इफेक्ट आहे. तर लसीकरण हे खूप सुरक्षित आहे. गर्भमुखाच्या कॅन्सरचाही आणि बालपणी लसीकरण करतात. तर गर्भमुखाच्या कॅन्सरची तपासणी करताना अजिबात दुखत नाही. ठीक आहे, जसं चेकिंग असतं कुठली भूल लागत नाही. सहजपणे ती तपासणी पार पडते आणि 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये तो रिपोर्ट लगेच आपल्याला प्राप्त होतो. आणि जसं तुम्ही टीटीचं इंजेक्शन घेतलं त्याप्रमाणे हे इंजेक्शन असतं छोटंसं आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर या कॅन्सरपासून सुरक्षा मिळेल आणि बचाव होईल. पोटात खूप दुखत असेल, मासिक पाळीचा त्रास असेल, अंगावरून पांढरं जात असेल, पाठीत कंटिन्यू दुखत असेल तर चेकअप करून घेणं गरजेचं आहे.
हे जे कॅन्सर गर्भमुखाच्या कॅन्सरचं प्रमाण आहे हा 25 ते 35 या वर्ष वयोगटामध्ये आढळणारा सर्वसामान्य कॅन्सर आहे. त्यामुळे या कॅन्सर करता कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी आपण जे लसीकरण आज ठेवलेलं आहे आणि जे लसीकरण ते मुलींना 9 ते 14 वर्ष वयोगटामध्ये हे लसीकरण दिले गेले पाहिजे. त्यासाठी आपला आज अभियान ठेवलेलं आहे. त्याचे 2 डोसेस असतात लसीकरणाचे. एक सर्वाइव्ह नावाचं वॅक्सिन आहे, त्याचे 2 डोसेस आज जर याचं सामान्य जर सेकंड वॅक्सिन घ्यायचंय आणि जर एक डोसचं वॅक्सिन सिंगल डोस पण अवेलेबल आहे. अशा 2 प्रकारचे वॅक्सिन अवेलेबल आहे. तर सर्व मुलींनी कार्यक्रम झाल्यानंतर सगळं जनजागृत झाल्यानंतर वॅक्सिन घ्यायचंय. आज पण व्यवस्था केली आहे, उद्या पण व्यवस्था एकदा केली म्हटलं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं मी तुम्हाला आयुष्यभर या गर्भमुखाच्या कॅन्सर पासून सुरक्षा मिळेल. एक 80 ते 90% यापासून सुरक्षा मिळते, प्रोटेक्शन मिळतं आणि एकच हा कॅन्सर आहे की तो हा वॅक्सिन प्रिव्हेंटेबल आहे. त्याला वॅक्सिन आज अवेलेबल आहे. ती संधी आपण सोडायला नको आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. दुसरं पॅप्समेअर नावाची टेस्ट असते. म्हटलं लग्नानंतर दर वर्षाला पॅप्समेअर नावाची टेस्ट केली जाते आणि 3 वर्ष तरी ही पॅप्समेअर नावाची टेस्ट आहे सगळीकडे अवेलेबल आहे. ओके, घरात आपल्या वडीलधारी मंडळी आजी असेल आई असेल यांना ही गोष्ट विचारणं गरजेचं आहे की तुम्ही पॅप नावाची टेस्ट केली आहे का, गर्भमुखाची कॅन्सर टेस्ट केली आहे का आणि जवळच्या स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन ही टेस्ट मोफत केली जाते. आता आमचं काल परवा शिबिर झालं, त्यामध्ये भरपूर आम्ही टेस्ट केले आणि आमच्या हॉस्पिटलला तर फीस होता या टेस्ट पॅप्समेअर टेस्ट आणि या टेस्ट म्हणून काय होतं, गर्भमुखाच्या पाशी ह्या ज्या कॅन्सरची लागण होते त्याचं टेस्टिंग होतं. तिथल्या पेशी घेतल्या जातात आणि त्या टेस्टिंग केल्या जातात आणि त्यामध्ये जे काही बदल आढळले तर ते मग पुढे आम्ही बायोप्सीला जातो आणि निदान करतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. लसीकरण पण घेणे महत्त्वाचं आहे आणि यासाठी होऊ नये म्हणून टेस्टिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यालाच आपण स्क्रीनिंग असं म्हणतो. प्रत्येक अवयवासाठी जो कॅन्सर आहे त्यासाठी स्क्रीनिंग टेक्निक वेगळी आहे. जसं गर्भमुखाच्या कॅन्सरसाठी पॅप्समेअर टेस्टिंग आपण करतो, स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी करतो, इतर काही कॅन्सरसाठी ट्यूमर मार्कर असतात त्याची आपण टेस्टिंग करतो. म्हटलं अशा प्रकारे प्रत्येक अवयवाचा जो कॅन्सर आहे त्यासाठी वेगवेगळ्या टेस्टिंग केलेल्या असतात. तर गर्भमुखाच्या कॅन्सरसाठी आपल्याला पॅप्समेअर नावाची टेस्टिंग केली जाते. दुसरं स्तनाच्या कॅन्सरसाठी 40 वर्षानंतर मॅमोग्राफी करून घेणे गरजेचं आहे आणि कुठे संशयास्पद गाठ असेल काखेमध्ये स्तनांमध्ये हे स्वतःहून स्वतःची तपासणी आठवड्यातून एकदा तरी केली पाहिजे. उजव्या हाताने डावीकडच्या स्तनाची तपासणी करू शकता, डावीकडच्या हाताने उजवीकडच्या स्तनाची तपासणी करू शकता आणि कुठे संशयास्पद गाठ असेल, भेग असेल, कुठे काही काखेत गाठ लागत असेल, स्तनाच्या साईज मध्ये फरक पडलेला असेल, आपण जे म्हणतो सिमेट्रिकल हवी येते जर फरक पडलेला असेल, निपल पेशी जर भेगा गेलेल्या असतील तर हे स्तनाच्या कॅन्सरचे लक्षण राहू शकते. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी या गोष्टी आपण आवर्जून पाळणं गरजेचं आहे. अजून जर हा बायोप्सी केल्यानंतर या कॅन्सरचं निदान होतं आणि निदान झाल्यानंतर या कॅन्सरमध्ये अजून एक फार महत्त्वाचा भाग आहे. मासिक पाळी दरम्यान आपल्याला घ्यावायची काळजी. स्त्रियांच्या जीवनामध्ये काय होतं, 13 ते 14 वर्ष वयोगटापासून ते ऋतू अवस्था ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो, या ऋतू अवस्थेमध्ये दर महिन्याला गर्भाशयाचं जे अस्तर असतं आतलं अस्तर गळून पडतं. जसं मी म्हटल्याप्रमाणे पेशींचं आहे 4 आठवड्याला पेशी नूतनीकरण होतं, त्याचप्रमाणे गर्भाशयाचं अस्तर गळून पडतं, नवीन अस्तर आहे. जे गर्भाशयाचं अस्तर शेड होतं ते गळून पडतं त्याला आपण मासिक पाळीमध्ये रक्तस्राव असतो. तो 4 ते 5 दिवस असेल, 30 ते 60 ml किंवा 50 ml असेल तर नॉर्मल पकडलं जातं आणि ते जे रक्त असतं ते इतर रक्ताप्रमाणेच आहे. जसं आपलं जखम रक्त वाटतं तसं असतं. काही जुने लोक बोलतात अशुद्ध रक्त, हे रक्त, ते रक्त, असं काही नाही. ही जी शरीराची नॉर्मल अभिसारण प्रक्रिया आहे, फिजिओलॉजिकल प्रक्रिया आहे. तर साधारणतः वयाच्या 13-14 वर्ष चालू होतं. तर मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता असते ती आपण केली खूप गरजेचं आहे. जे आपण मासिक पाळी दरम्यान जे पॅड वापरतोय ते सुती पॅड वापरण्याचा प्रयत्न करावा. ते काही रेडीमेड पॅड भेटतात त्यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त आहे, थायलेटचं प्रमाण जास्त आहे
आणि प्लास्टिक कुठल्याही स्वरूपामध्ये काय होतं, प्लास्टिकचा वापर जर केला गेला तर ज्या प्रायव्हेट भागाच्या आजूबाजूला खाज येते तिथून त्या प्लास्टिकचं शोषण होऊ शकतं आणि त्याचे दुर्गामी परिणाम वेगळे होतात. त्याला आपण एक्झिमा म्हणतो, डायबेटिस होऊ शकतो हे काय. आणि योनी मार्गाला निसर्गाने अशी संरचना केलेली आहे की त्याची स्वच्छता तोच करतो. तर आपल्याला कुठलेही केमिकल काही लोक वजन वॉश म्हणून वापरतात, आतून काही स्वच्छता करण्याची कुठली याच्यात गरज पडत नाही. फक्त बाहेरच्या भागामध्ये स्वच्छता करणे गरजेचं आहे. वेळोवेळी शेविंग करणं महत्वाचं आहे, इन्फेक्शनचा भाग कमी होतो. आणि मासिक पाळी दरम्यान जवळपास 7 ते 8 तासाला पॅड बदलणं गरजेचं आहे. काही मुली किंवा स्त्रिया टॅम्पून वापरतात, ते कापसाच्या गोळ्यासारखं असतं, पण ते जर आपण बराच काळ आतमध्ये ठेवलं तर काय होतं, त्यात हे शेडिंग होऊन किंवा रक्तप्रवाह होऊन काय होतं, टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणजे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर ते वापरू नये. आणि एक सुती असलेला पॅड सगळ्यात बेस्ट राहील म्हटलं, तो चांगला राहील म्हटलं, तो वापरावा. तसेच त्या भागाची स्वच्छता ठेवणे त्या काळात खूप गरजेचे आहे. आंघोळ करणं गरजेचं आहे. आणि जो पॅड वापरलेला असतो तो व्यवस्थितपणे पेपरमध्ये गुंडाळून आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असेल, एखादा खड्डा करून तुम्ही तिथे टाकू शकता किंवा कचरापेटीची गाडी येते आणि त्याबरोबर आपण तो पॅड देऊ शकतो. पण ते पेपरमध्ये गुंडाळलेला असल्यामुळे काय होतं, त्या लोकांना याची कल्पना येते की असं असं आहे म्हणून, हा पॅड आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांच्याबद्दल खुले वाटतं अशा प्रकारे. तर हे खूप महत्वाचं आहे. तसेच कुठल्याही गोळ्या असतात, कुठल्याही औषधे असतात, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषध ते खूप महत्वाचं आहे. तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही औषधे घेतली, त्या औषधाचे काय होतं, दुर्गामी परिणाम होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि त्याचे परिणाम बऱ्याच वर्षानंतर जाणवतात आणि नंतर प्रॉपर जातो. तर ओव्हर द काउंटर ड्रग यूज म्हणतो आपण, तो करू नये. एक कुठल्याही क्वालिफाईड डॉक्टरला दाखवावं आणि औषधे घ्या, ते खूप महत्वाचं. आणि साधारणतः गर्भमुखाच्या कॅन्सरचं 7 ते 17 स्त्रियांना दरवर्षी लागतं. आणि काही छोट्या आपण गोष्टी जर पालन केलं तर त्या कॅन्सरपासून आपण 100% दूर राहू शकतो. त्यामध्ये लग्न झालेल्या मुलींमध्ये पॅप्सची तपासणी करणे दर वर्षाला खूप गरजेचं आहे. 6वी ते 10वी या मुलींनी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लग्नाचं वय कमीत कमी 18 ते 20 वर्ष असावं. 2 बाळांमध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. तसेच स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही गुळ शेंगदाणे खाल्ले तर रक्त चांगलं राहतं, कॅल्शियम चांगलं राहतो. एक फळ खाण्याचा प्रयत्न करायचा, गुळांबा खाण्याचा प्रयत्न करायचा आणि लहानपणापासूनच ज्वारीची भाकरी, हिरवे पालेभाजी, बाजरी याची सवय लावायची. भाताचं प्रमाण हळूहळू कमी करून टाकायचं. तसेच पीसीओडी नावाचा खूप सर्वसामान्यतः आढळणारा आजार आपल्या लोकसंख्येला आहे. 10 पैकी 4 ते 5 लेडीजला पीसीओडी म्हणजे लठ्ठपणा येतो, वजन वाढतं, काळे डाग पडतात मानेवर, पाठीवर, एमसी रेग्युलर राहत नाही. त्यासाठी मुलींनी घाम येईपर्यंत कमीत कमी 30 ते 45 मिनिटं व्यायाम करणे खूप गरजेचं आहे. घाम येईपर्यंत व्यायाम करणे खूप गरजेचं आहे. कुठलाही व्यायाम असतो, वयाच्या 45 किंवा 50 वर्ष वयामध्ये तुम्ही चालणे हा काही व्यायाम नाही. फक्त मानसिक समाधान मिळतं. आम्ही 40 मिनिटं चाललो, 45 मिनिटं चाललो, गप्पा मारत चाललो, जे चाललो, तर त्याचा काही फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही जिम मध्ये आपण म्हणतो कार्डियक व्यायाम किंवा 1 तास जर घाम येईल असा व्यायाम केला मुलींनी तर तुमचं फिटनेस चांगलं राहील आणि बऱ्याचशा आजारापासून आपल्याला टाळता येईल. तर अशा प्रकारे सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. आणि 1 तास दूरच्या उड्या, फास्ट योगा, स्लो योगा, जिममध्ये जाणे, तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला सूट होईल त्याप्रमाणे व्यायाम करणे गरजेचं आहे. घाम आला पाहिजे, ही प्राथमिकता आहे. आपले बॉडी मास इंडेक्स आहे की ज्यामध्ये वजन आणि उंचीचं प्रमाण बघितलं जातं. समजा तुमची जर हाईट 160 सेंटीमीटर असेल तर त्यातून जर 100 वजा केले तर 60 किलो वजन तुमचं पाहिजे. आपण म्हणतो 5 फूट 5.5 फूट ते सेंटीमीटर मध्ये करायचं. किंवा वजन आणि मीटर मध्ये हाईट त्याचा वर्ग केला तर बीएमआय करतो, बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स आपला 20 ते 22 या दरम्यान असतो. वजन
वाढण्यास आपल्याकडे कारणीभूत पदार्थ आहेत म्हटलं बाहेरचं खाणे, चीज, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, कॅडबरी, बाहेरच्या पदार्थांचं खूप सेवन करणे आणि आहारामध्ये भाताचं प्रमाण मुलींमध्ये खूप जास्त. भात खाल्ल्यामुळे काय होतं, तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ, भाताशिवाय जेवण जात नाही. तांदळाचे जे असतात तसं तांदूळामध्ये किंवा राईसमध्ये शर्कराचं प्रमाण जास्त असतं, त्याला आपण प्युअर कार्बोहायड्रेट म्हणतो. आणि भात खाल्ल्यानंतर लगेच शुगर वाढते आणि बरं वाटतं. त्यामुळे भाताचं प्रमाण खूप केलं जातं, खाल्लं जातं. ते काय असेल, साऊथ इंडियन डिशेस असतील, भात असेल, बिर्याणी असेल, काय असेल, आणि त्यामुळे वजनाला ते कारणीभूत आहे. आणि वजन वाढल्यामुळे काय होतं, अंडाशयाला सूज येते आणि त्यामुळं मासिक पाळी रेग्युलर न येणे, त्यानंतर वजन वाढणे, मानेवर चट्टे तयार होणे, पाठीवर चट्टे तयार होणे, या गोष्टी होतात. आणि त्यासाठी व्यायाम खूप आवश्यक आहे. 1 तास मुलींनी सकाळी उठल्यानंतर धुळीवरच्या उड्या, फास्ट योगा, स्लो योगा, जिम मध्ये जाणे, रनिंग करणे, जॉगिंग करणे हे खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या शाळेच्या क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, त्याप्रमाणे सर्वांनी क्रीडा स्पोर्ट 1 तास तरी कमीत कमी खेळला पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. दुसरं, त्यामुळे जेवणामध्ये गहू आणि भात हे आपल्या भारतीय आहारामध्ये मेन तत्व आहे. प्रोटीन आहाराकडे जास्तीत जास्त वळणे करायचं आहे. प्रोटीन आहारामध्ये सोयाबीन, मूग डाळ, तूर डाळ, हिरव्या पालेभाज्या, त्यामध्ये पालकमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे. तसेच दही, दुधाचे पदार्थ याचं जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचं आहे. तसेच पिझ्झा, बर्गर मध्ये आयसोफ्लेवन असतात आणि आयसोफ्लेवन मध्ये कॉन्ज्युगेटेड इस्ट्रोजन नावाचा पदार्थ असतो आणि तो पदार्थ वाढल्यानंतर ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचा हार्मोन असतं, जे स्त्रियांच्या सर्व शरीर क्रियेसाठी आवश्यक असतं. आपण जर आहारामधून जर ते आयसोफ्लेवन घेतलं, काही प्रोटीन पावडर मध्ये पण आयसोफ्लेवन आहे, इस्ट्रोजन नावाचं हार्मोन वाढतं आणि ते हार्मोन वाढल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे एंडोमेट्रियोसिस नावाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे कॅन्सरची रिस्क वाढते, त्यामुळे फायब्रॉइडची रिस्क, साध्या गाडीची, गर्भाशयाची साध्या गाडी असतात त्याची रिस्क वाढते आणि इतर गोष्टींची रिस्क वाढते. त्यामुळं बाहेरचं खाणं जेवढं होईल तेवढं मुलींनी टाळावं, हे खूप महत्वाचं आहे. पिझ्झा, बर्गरमध्ये काय होतं, 90-95% कार्बोहायड्रेट असतात. हे हाय एनर्जी, जास्त कॅलरीचं अन्न समजलं जातं आणि त्यामुळे खोकसेपण येतं, त्यामुळे वजन वाढतं आणि ह्या गोष्टी. तर हिरवे पालेभाजी आणि ज्वारीची भाकरी, बाजरी भाकरी किंवा सोयाबीन, फळं हे खाणं आपल्या आरोग्यासाठी एकदम सुरक्षित आहे. तसेच दुसऱ्या कारणांमध्ये जास्तीत जास्त मोबाईलचा वापर, स्क्रीन ॲडिक्शन आपण म्हणतो. सायन्सच्या नियमानुसार 4 ते 5 तास तुम्ही कम्प्युटर बसल्यानंतर थोडंसं फिरायला हवं. त्याला आपण सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो. आजच्या बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये बैठी काम केलं जातं, बसलं जातं आणि तासंतास बैठक काम केलं जातं, व्यायाम होत नाही आणि त्यामुळे काय होतं, रक्ताची घोटण्याची जी टेंडन्सी आहे ती वाढते. दुसरी गोष्ट, मानेचे आजार तयार होतात. तिसरी गोष्ट, जे कम्प्युटरमधनं जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ते आपल्यासाठी घातक आहे. तसेच मोबाईलचा आवाजाचा वापर, मी तर म्हणेल की आजच्या शतकामध्ये मोबाईल आणि स्क्रीन ॲडिक्शन हे सगळ्यात मोठं व्यसन 1-5 वर्षात होणार आहे. कळत नकळतपणे आपल्याला लगेच मोबाईलकडे जातो. लगेच घरी गेल्यावर काय होतं, विद्यार्थ्यांनी लगेच मोबाईलचा बघतात, मोबाईलचा वापर करतात, घाईने मोबाईलचा वापर केला जातो, लॅपटॉप सोडला जातो. त्याचा आवश्यक तेवढा वापर करणे गरजेचं आहे. आणि रात्री 10 नंतर कुणी घरात मोबाईल बघत असेल तर सांगणे, दादा मोबाईल बंद कर, डोळ्याला इजा होईल. त्यामुळं चष्म्यांचा जवळून मोबाईल बघितल्यामुळे, जवळून कंटिन्युअस लॅपटॉप आणि एकदम जवळून बघितल्यामुळे, कडक नजरेने बघितल्यामुळे नंबरचे चष्मे लहान मुलांमध्ये पण असतात. पूर्वीच्या काळी सोमसर फार कमी लोकांना चष्मा असायचा, फार कॉमन झाले. पुढे 5 ते 7% होता, 15-20% प्रमाणात चष्मे त्या गोष्टी. आणि झोपण्याच्या आधी 2 तास मोबाईलचा वापर करू नये आणि उठल्यानंतर 2 तास
या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे एक तर जवळचं दिसणं कमी होतं, दुसरं शास्त्रज्ञांनी मेंदूचा आणि डोळ्याचा कॅन्सर या बाबतीत सांगितलं गेलं आहे. या लोकांमध्ये आणि ज्या बिल्डिंगच्या वर टॉवर आहेत म्हटलं तिथून जे रेडिएशन बाहेर पडतं, रेडिएशन टॉवर आणि मोबाईल यामध्ये आपण सापडतो आणि एक्सेसिव्ह त्याचं हे होतं, एक्सेसिव्ह एक्सपोजर होतं त्या रेडिएशनचं आणि बंधत्व, हार्मोनी बॅलन्स आणि बऱ्याचशा गोष्टींना आपण बळी पडतो. आम्ही बघितले बऱ्याचशा स्टडीमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये ह्या गोष्टी आहेत त्या लोकांमध्ये बंधुत्वाचं, त्या लोकांमध्ये बंधुत्वाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे, कॅन्सरचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे, कारण 24 तास रेडिएशनचं एक्सपोजर होतं त्या व्यक्तींना. दुसरं, कुठलेही काविळाचं लसीकरण असो, लहानपणी लसीकरण पूर्णपणे करून घेणे गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे की त्या लसीकरणामुळे आपल्याला लिव्हर कॅन्सरवर किंवा इतर कॅन्सरवर प्रतिकारशक्ती तयार होते आणि याचा फायदा नंतर लिव्हरचा कुठलाही आजार असतो आपल्याला त्याचा फायदा होतो. काविळापासून आपण दूर राहतो. काविळाचं लसीकरण 3 डोसेस असतात म्हटलं त्याची घेतली जाते. तसेच जे लोक केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांनी सुरक्षा व्यवस्था चांगली घ्यायला हवी. केमिकलचं प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे एक्सपोजर होतं आणि या गोष्टी होतात, म्हणजे केमिकलमुळे त्याला आपण ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणतो, या गोष्टीमुळे पण कॅन्सरचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं. आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतामध्ये जास्त माल पिकावा, जास्त उत्पन्न व्हावं, त्यासाठी जे कीटकनाशक असतात, फवारे असतात त्याचा जास्तीत जास्त वापर बागायती भागात केला जातो. आम्ही बघितलं ज्या बागायती भागामध्ये जितका जास्त बागायती भाग तितकं कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळलेलं आहे. एक शिरोळ नावाचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, पूर्णपणे बागायती आहे. तिथं महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त कॅन्सरचे केसेस आढळलेले आहेत. पूर्ण ट्रेनच्या कॅन्सरचे भरून जाते टाटा कॅन्सर हॉस्पिटल. शिरोळ म्हणून तालुका आहे, पूर्ण बागायती आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाचं आहे. रसायनांचा वापर जास्त होतो शेतकऱ्यांकडून आणि जमीन, अन्न, पाणी हे सगळं पोल्युशन होतं आणि त्याचं आपण प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे केमिकल आत घेतो म्हटलं जेवताना, पाणी पिताना, आणि त्याचा दूरगामी परिणाम म्हणजे कॅन्सर होऊ शकतो. या रिसर्च तसेच झोप माणसाला आवश्यक आहे एक 5 ते 6 तास. 6 ते 7 तास झोपेची आवश्यकता शरीराला असते आणि झोप हा एक सवयीचा भाग आहे.